श्रीरामपूर हाणामारी प्रकरणाला नवं वळण. व्हायरल ऑडिओमुळे वाढला संभ्रम. नेमकं सत्य काय? नमस्कार, मी संदीप जगताप आणि आपण पाहत आहात भीमप्रहार न्यूज मराठी. श्रीरामपूर शहरात व्यापारी सागर भागवत आणि भाजपाचे पदाधिकारी बंडू कुमार उर्फ बंडू शिंदे यांच्यातील वादामुळे संपूर्ण शहर ढवळून निघालं. दोन्ही बाजूंनी गुन्हे दाखल झाले. दोन्ही बाजूतील काही जणांना अटक झाली आणि प्रकरण न्यायप्रविष्ट झालं. पण आता या प्रकरणाला एक नवं वळण मिळालं आहे. कारण सोशल मीडियावर एक कथित ऑडिओ क्लिप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या ऑडिओमुळे या संपूर्ण प्रकरणाबाबत नवे प्रश्न निर्माण झाले आहेत. नेमकं काय आहे या ऑडिओमध्ये? सर्वप्रथम भीमप्रहार न्यूज मराठी या व्हायरल ऑडिओ क्लिपची स्वतंत्रपणे पुष्टी करत नाही. तसेच या ऑडिओमधील दाव्यांची सत्यता अधिकृतपणे सिद्ध झालेली नाही. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या दाव्यानुसार ही ऑडिओ क्लिप भाजपाचे पदाधिकारी बंडू कुमार शिंदे आणि त्यांचा मुलगा ऋतुराज शिंदे यांच्यातील संभाषण असल्याचं सांगितलं जात आहे. या कथित संभाषणात ऋतुराज शिंदे आपल्या वडिलांना सांगत असल्याचं ऐकू येतं की सागर भागवत यांचा मुलगा राज माझा व्हिडिओ काढत होता, माझी थट्टा करत होता. त्यानंतर सागर भागवत घटनास्थळी आले आणि मला मारहाण केली. जर या कथित ऑडिओतील दावे खरे असतील तर या वादाची सुरुवात नेमकी कशी झाली हा प्रश्न आता चर्चेत आला आहे. मग सत्य काय आहे? एका बाजूला व्यापारी सागर भागवत यांनी दिलेली तक्रार की दुसऱ्या बाजूला सोशल मीडियावर फिरणारी ही कथित ऑडिओ क्लिप आहे. म्हणूनच या प्रकरणात नेमकं सत्य काय याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. हे भैया गावात आलो होतो. कशाला? मम्मीला मामाकडे काय त्याचं काम होतं. गावात त्याचं काम होतं. कोणाचं? हे भैयाचं. भैया सोबत गावात आला का? हे भागवत आहे ना. हा. हॅलो. हा. हे ना नुसतं समोर येऊन बसतो आणि चक्र बिक्र आणतोय. आज तर समोरच आहे. काय? ते भागवत. हा. काय केलं? काही केलं नाही, पण इथं समोर येऊन काय बसतोय, काय त्याची नाटक चालू आहे. कोण आहे? फोन केला सोप्पा आहे. नाही तू कुठे आता? इथं गावाचे पारिजातचे भैया पार्सल घेतोय. नाही आपण शक्य. नाही कोण भागवत? म्हणजे सागर भागवत का त्याचा मुलगा? राज त्याचा मुलगा. हो. काय केलं त्याच्या मुलानं तुला? काही केलं नाही. तक्रार काय आणते त्याचे नाटक काय चालू आहे. कशाचे नाटक चालू आहे? अहो येतो इथं समोर बसलेला आहे. बहिणी दोन लोक चालले. त्याला इग्नोर केलं मी. पण म्हणलं त्यांनी व्हिडिओ काढला जातानी असं रस्त्यावर, नाही का. कोणाचा व्हिडिओ काढला? माझा. कोणी काढला? हॅलो. तू आता कुठे आहे? हे काय त्यांचे पप्पा आले. हा. त्याला म्हणलं तर तुझे पप्पा आले. म्हणलं सागर भाऊ काय मी काहीच बोललो. मी काहीच केलं ना. हो पप्पा. हॅलो. हा. अहो ह्यो पंचायत मारतो आता मी याला मारणार. कोण? तुम्हाला सांगतो आई शपथ. मी पुण्यात गेलो माझ्या. तुम्ही गोट काय ना? नाही कोणी मारलं? भागवत आला आता. हे पंचायतने मला. या प्रकरणात एका बाजूला काँग्रेसशी संबंधित सागर भागवत तर दुसऱ्या बाजूला भाजपाचे पदाधिकारी बंडू कुमार शिंदे असल्यामुळे या प्रकरणाला राजकीय रंग मिळत असल्याची चर्चा शहरात सुरू आहे. काही नागरिकांकडून या प्रकरणामागे राजकीय हेतू किंवा षडयंत्र असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र याबाबत कोणताही अधिकृत निष्कर्ष समोर आलेला नाही. म्हणूनच या प्रकरणाचा निष्पक्ष, सखोल आणि सर्व बाजूंनी तपास होणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत अनेक नागरिक व्यक्त करत आहेत. या प्रकरणात दोन्ही बाजूंनी परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. पोलिसांनी दोन्ही बाजूतील काही जणांना अटक केली आहे. तपास सुरू असून पोलिसांनी स्पष्ट केले आहे की कायदा हातात घेणाऱ्यांची कोणतीही गय केली जाणार नाही. सर्वात मोठा प्रश्न असा निर्माण होतो की हा व्हायरल ऑडिओ खरा आहे का? या ऑडिओची फॉरेन्सिक तपासणी होणार का? वादाची सुरुवात नेमकी कशी झाली? घटनेमागचं खरं कारण काय आहे?
आणि या संपूर्ण प्रकरणात कोण सत्य बोलत आहेत, या सर्व प्रश्नांची उत्तरं आता पोलीस तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेनंतरच समोर येणार आहेत. आज सोशल मीडियावर अनेक ऑडिओ आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. मात्र कोणतीही व्हायरल क्लिप ही अंतिम सत्य असतेच असे नाही. म्हणूनच अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत तपास काय सांगतो याची वाट पाहणे गरजेचं आहे. श्रीरामपूर हाणामारी प्रकरणातील सत्य काय? व्हायरल ऑडिओने तपासाला नवं बळ मिळणार का, की तपासातून वेगळंच सत्य समोर येणार? या प्रकरणातील प्रत्येक घडामोडीवर भीमप्रहार न्यूज मराठी नजर ठेवून आहे. अशाच नवनवीन स्पेशल रिपोर्टसाठी पाहत राहा भीमप्रहार न्यूज मराठी.